चला तर मग महाराष्ट्रात जाहीर झालेल्या 29 महानगरपालिका निवडणुकांबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी ही घोषणा केली आहे. आणि यासोबतच सगळ्या संबंधित शहरांमध्ये आचारसंहिता लगेच लागू झाली आहे. म्हणजे आता सरकारला कोणतीही नवीन योजना किंवा घोषणा करता येणार नाही. तर मग यातून तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे? पहिलं म्हणजे सगळ्यात महत्त्वाच्या तारखा. लक्षात ठेवा, 15 जानेवारीला मतदान आहे आणि मतमोजणी लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 जानेवारीला होणार आहे. फॉर्म भरायचे आहेत तर 23 ते 30 डिसेंबरपर्यंत फक्त ऑफलाईन अर्ज स्वीकारले जातील. आणि प्रचारासाठी शेवटचा दिवस असेल 13 जानेवारी. दुसरी गोष्ट, निवडणूक प्रक्रिया कशी असेल? तर मतदान EVMवरच होणार आहे. पण एक मिनिट, यावेळी व्हीव्हीपॅट नसेल. व्हीव्हीपॅट म्हणजे काय? तर तुम्ही मतं दिल्यानंतर जी पावती येते ना, ती यावेळी नसणार आहे. आणि हो, मुंबई सोडली तर बाकी सगळ्या शहरांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धत आहे. म्हणजे काय? तर तुम्ही एका प्रभागातून एकापेक्षा जास्त उमेदवारांना मतं देऊ शकाल. आणि तिसरं, तुमच्यासाठी काही महत्त्वाचे नियम. उमेदवारांच्या खर्चावर मर्यादा आहे. ती साधारण 9 ते 15 लाखांपर्यंत असेल. पण सगळ्यात महत्त्वाचं, तुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही हे लगेच तपासा. कुठे? तर mahasevivoterlist.in या वेबसाईटवर किंवा मताधिकार नावाचं ॲप आहे त्यावर. थोडक्यात सांगायचं तर राज्याच्या शहरी राजकारणाला दिशा देणाऱ्या या मोठ्या निवडणुकीची अधिकृत घोषणा आता